माणूस ठराविक पॅटर्न मध्ये आपलं स्वतःचं आयुष्य सहजतेनं घालवतो आणि घातलंच पाहिजे. नको त्यांची उचापती, नको त्यांचा सहवास, नको त्यांची जवळीक, कारण हे अनुभवाचे बोल असतात. पहा, 30-35 वर्षापासून आपण ठराविक व्यक्तींचं आकलन करतो, निरीक्षण करतो, गणन करतो, त्यांच्या स्वभावातील बारकावेही लक्षात घेतलेले असल्या कारणाने आपण आपल्या उत्तरार्ध आपला सुखकर आयुष्य जावं यासाठी आपण प्रयत्न केलाच पाहिजे. चुकीच्या माणसांना अति जवळ करायचं आणि चुकीच्या माणसाशी आपण अति बोलायचं हे योग्य नसतं. पहा, कालयोगामध्ये माणसं टाळली पाहिजे आणि स्वतःला जपलं पाहिजे. हवंय काय नकोय काय याची जाणीव प्रत्येकाला असते. माणसं कोणतीही असू देत, माणसं कोणतीही असू दे, कसलीही असू दे, कारण त्यांचे स्वभाव, त्यांचा हेकेखोरपणा, हटवादी स्वभाव हा अभ्यासपूर्ण माणूस जीवनभर व्यक्तिवलय लक्षात घेतो आणि ही अभ्यास करण्याची प्रवृत्ती प्रत्येकाकडे असते, असं विशेष काही नाही. माणूस टाळतो या मागे अनुभव असतो आणि नवे प्रयोग करतो, कारण त्यातून त्याला सुख मिळत असतं, चांगली शिकवण मिळत असते, चांगली समज येत असते, चांगलं नियोजन करता येतं, आयुष्याकडे चांगला पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो. हेच तर आयुष्य आहे. एक एक क्षण आयुष्य चांगलं जगण्यासाठी केलेला प्रत्येकाचा प्रयत्न हा सकारात्मक हवाय. जास्त खोलात जायची गरज नाही. माणसं माणसंच असतात, स्वभाव तोच असतो. थोडी शिकलेली असतील, मान्यवर असतील, परंतु आपणही असतो, कारण आपल्यातला टवटवीत आनंद हा आपली व्यक्तिगत मनाची मानसिकता असते. त्यासाठी आपण जगलं पाहिजे, आनंदी राहिलं पाहिजे. आपल्या आपल्या स्थानी सुखात कसं जगता येईल यासाठीच केलेला प्रत्येकाचा प्रयत्न असतो. बारीक बारीक पॉइंट लक्षात येतात आणि त्यातून माणूस अनुभवाचा कोश लिहून ठेवतो. हा कसा, हे कसे, ते कसे, पुन्हा तो प्रयोग करत नाही, कारण अनुभव बोलतात. अनुभवायला कारण असतात. कधी सन्मान झालेला असतो, कधी अपमान झालेला असतो, पण माणूस अपमान बुद्धिकोशामध्ये लिहून ठेवतो. नकोय ते थांबूया. हेच तर विशेष आहे जीवन जगण्यासाठी. आणि सन्मानही दिलेला असला तरी तेवढ्या काळापुरता असतो आणि तो आदराने स्वीकारायचा असतो. धन्यवाद.